एक अशा व्हायरल ठिकाणाचा जो पावसाळ्यात खूप व्हायरल झाला त्या मंदिर अशा ठिकाणी छोटासा मंदिर दाखवलंय ना तिकडे सगळं शिफ्ट केल्याने देवस्थान श्री स्वयंभू कुर्ला देवी प्रसन्न केंद्र नक्की काय विषय हो मग कळा गो त्याच्यामुळे खूप जाणकार माणसाची होत त्यांनी खूप जानकारी काढून माका नक्की सांगा की विश्वास कारण असं आहे की नक्की कसं आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी वाटेल छावा तुमचा आपल्या एच मध्ये बाबांनो आजचं व्लॉग आजचा व्लॉग जो हा तो एक अशा व्हायरल ठिकाणाचा जो पावसाळ्यात खूप व्हायरल झाला त्या मंदिर तर अशा ठिकाणी प्रमोदला जायचं होतं. म्हणजे माझा जो मोठा भावा तिका जायची इच्छा होती आणि तो मला बोललो तिकडे जाऊया. तर तिकडे जातो आम्ही. त्या मंदिर आता काही गोष्टी मी सांगते म्हणजे कळत तुमका. त्या मंदिर आता वैभववाडी साईडला आणि हाली पावसात तर अनेक लोकांनी त्या मंदिरावर व्ह्यूज कमवल्याने आणि माझं काय अशी ह्या नव्हती कारण आपल्याकडे स्वतःची गाडी नसल्यामुळे मी काय जास्त लांब जायचे हे व्हिडिओ म्हणजे केले तर केल्यावर असतं. त्याच्यामुळे असं काय नव्हता. पण प्रमोद आता आली 2-3 आठवड्यापासून गावाकडे 2 आठवड्यापासून तर गावाकडे. त्याच्यामुळे तेव्हा इलेलाच बोललेलो की त्या मंदिरात जाऊचा. माकाच वेळ नव्हतो, मी कामात होते आणि ब्लॉग्स पण आपले बंद होते म्हणजे बंद झालेले म्हणजे होत नव्हते. बट आता मी त्याला बोललेलं की काम झालं की आपण जाऊच. असं मध्ये 2-3 दिवस त्याका पण कामं होती त्याच्यामुळे ठरवलेला. तर आता आम्ही त्या मंदिरात चाललेलो सोबत सिद्धेश माडेश्वर आमचे बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष. त्यांच्या खास ह्याच्यातून बँक ऑफ इंडिया चलता परिश्रमातून त्यांच्या बँक ऑफ इंडिया चालू आहे आपल्या नांदगावची ब्रांच. तर ते सिद्धेश माडेश्वर आमका जॉईन होणारच. आता तो होणारच की नाही तर प्रमोदला माहिती आहे कारण त्याच्याशी त्याचं बोलणं आला, माझ्याशी काय पर्सनली बोलणं नाही झाला. त्याच्यामुळे काय माहिती कोणात राज आणि अक्षय पण विचारलेलं होतं पण त्यांचे पर्सनल कामं असतील त्यामुळे येत नसतील कदाचित. असतं प्रत्येकाची बायका पोरात त्याच्यामुळे प्रत्येक एकमेकांना भेटायला जायचं लागतं त्याच्यामुळे ते येत नसतील कदाचित. पण आपल्या कोणच नसल्यामुळे आपल्याक तर जावकच आहे. त्याच्यामुळे मी चाललं आहे त्या मंदिर तसा सगळ्यांच्याच तोंडा दिलेला. तर आपण तिकडे जाऊया बघूया. तसं पण इंट्रो दिसतलाच किती काय केलं असं इंट्रो थोडी चुकता लोक. तर इंट्रोत का त्याला खायचं मंदिर आता तरी पण जाऊया तिकडे. प्रमोद येता आता प्रमोद येतात. गाडीचा आवाज नाही एवढं नाही येता. आपण थांबाया आणि मग जाऊया त्या मंदिरात. पाण्यातलं मंदिर प्रसिद्ध असलेला व्हायरल मंदिर. तर आपण तिकडेच जाऊया बघूया. रस्ते कशात मागा आता कायच माहीत नाही. मी कधी गेले पण नाही त्या साईडला. 1-2दा गेले तो पण रात्रीच अजिंक्यसोबत एकदा गेले ऑर्डरला त्याच्या. पण रात्रीचं गेल्यामुळे मागा तर काय एवढं आठवत नाही. बट ठीक आहे जाऊया. व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. काय माहिती भेटली तर सांगायचं हे कोण असला तर. कारण तशी 2 मंदिरं आहेत. मी व्लॉग बघितलं एक तर तशी 2 मंदिरं असल्यामुळे आम्ही जातलो तर जुन्या मंदिरात जातलो त्या पाण्यात असा. तर जाऊया तिकडे बघूया चला. तर आम्ही आता निघालो. आम्ही देवगड निपाणी हायवेवर आहो आणि तोंडोलीत सध्या. आणि तुम्ही बघताच तर रस्त्याची हालत बघा. ही चालत आहे पुढे फोंड्यापर्यंत तरी असेच काहीतरी. मी आता फोंड्यापर्यंत जात नाही, आम्ही वाघेतनं जातलो त्याच्यामुळे असं. आणि एक गोष्ट झाली आहे की मी बोललं सिद्धेश येतलो पण सिद्धेशने अचानक भयानक कॅन्सल बोलल्यामुळे कॅन्सल झालं त्याचा. पण आम्ही चाललो तर इकडे आम्ही पुढे येलो घोणसरीतनं. म्हणजे घोणसरीतनं पुढे येलो रोडला सध्या. आणि ह्यो रस्ता तर अजून बेकार आहे. म्हणजे आता बुलेट आणून तुमका एवढा वाटायचा नाही. बट साधी जर गाडी असती छोट्या टायरावाली किंवा साधी गाडी तर ती घसरू शकता एवढी. म्हणजे खडी आहे दिसतं तुमका रस्ते दिसत असत तर सगळी खडी आहे. आणि रस्तो पण असं की
म्हणजे रात्री लेट अशा वेळी या रोडने जायचं म्हणजे थोडा ह्याचा. आता दुसरीकडनं पण रोड असणार. आता आम्ही गुगल मॅपच्या रोडने येलो. तुम्ही येऊ नको. इलाज तर म्हणजे तुमची सेफ्टी तुम्ही राखा. इकडे धरण दिसता पण आपल्या इकडे जायचं ना, पुढे जायचा म्हणजे रोड तर तोच दाखवता. मध्ये मध्ये बोलत असतली ऐकशाल तुम्ही. इकडनं पाणी खाली येतं. तिकडे दाखवत नाही का. इकडनं पाणी खाली येतं. लागले. आय थिंक या रोडचं आता काम चालू करूचं असं वाटतं, कारण साफ करत होते रोड यो. म्हणजे इकडे पुढे काम चालू करतील असं वाटतं या रोडचा. रोड जरा खडबडीत पण आहे, पण बाकीच्या रोडपेक्षा मगापासून त्या रोडपेक्षा तरी बरं होतं. चालत चालत. थँक्यू. तर आम्ही गुगल मॅपच्या भरोश्यावर इलो, तर पुढे इलो आणि काकांका विचारलं जुना मंदिर काय. तर ते बोलले की पाटी आहे जरा टेमवाडी म्हणून फाटो येतलो. त्याच्यात आहे ना मग आता राईड घ्यावा या साईडने राईड, आणि त्या साईडने यायलाच तर तुमका लेफ्ट घ्यायचं लागतलो. तर तो घ्यावा आणि आतमध्ये सरळ जावा असं बोलले. तर तिकडे चाललो. त्याच्यामुळे गुगल मॅपच्यावर सांगितलं असतं तुम्ही नवीन मंदिराकडे पोहोचतलास. त्या बाजूकच जरा खाली जुना मंदिर आहे. आता ह्या इकडे आता नवीन मंदिरा दिसत तुमका आहे तर बघा, कळस दिसता तो त्या पाण्याच्या ह्याच्यामुळे वर बांधलेला मंदिर दाखवतोय. बघा नवीन मंदिरा कुर्ली देवीचा. आणि इकडे पुढे येतो का ही जी कमाळ ह्या दिसताना शेड, त्या शेडच्या समोर अपोजिटला आपला जायचं इकडनं. इकडनं आता स्ट्रेट जावं बोलले. आता बघू पुढे कोणाला तरी विचारू. इकडनं ना आतमध्ये जुना मंदिर सरळ जा. हां छोटासा वाय वाटली मागे जातं. पोल खायचं बोल. हां
हे व्हिडिओ घेता ना? हो हे बघा फायनली आम्ही बघा इकडनं येलो ती आता जातात ना तिकडनं येलो इकडे लावलं भावान गाडी आणि या समोर मंदिर हा हे आता मंदिर 2 महिन्यापूर्वी पाण्याखाली गेलेलं होतं पूर्ण 2-3 महिन्यापूर्वी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत हो नोव्हेंबरपर्यंत तरी त्या पाण्याखाली होता नंतर आता जरा पाणी कमी झालं आहे आपण आता तुम्ही जाऊ शकतो तिकडे जे उभे आहेत त्यांच्याकडे तर अजून पाणी हा आपण पण आहे चप्पल काढूया पुढे तर चिखल जातो काय हो हे चिखल का चप्पल इकडेच काढले इकडून पुढे जाऊया आपण दीपस्तंभ इकडे आहे ना त्यांचं पहिले सगळे कार्यक्रम व्हायचे पण ज्यावेळी या धरण बांधल्याने डॅम बांधल्याने तेव्हापासून मग तिकडे वर आता मगाशी मंदिर दाखवलं आहे ना तिकडे सगळा शिफ्ट केल्याने देवस्थान बघा श्री स्वयंभू कुर्लादेवी प्रसन्न स्वयंभू या शब्दाचाच अर्थ असतं की स्वतः प्रगट झालेली देवी त्यामुळे स्वतः येथे प्रगट झालेली देवी म्हणून कुर्लादेवी असा हे बघा स्वयंभू कुर्लादेवी मंदिर इकडे देवी आतमध्ये आता मी आतमध्ये जायत नाही कारण आपल्याला माहिती नाही आतमध्ये जायचं हा की नाही त्याच्यामुळे जायत नाही इकडनं दाखवतं आहे इकडे देवीची पाषाणं आणि बाजूक सगळा रिकामी दिसता म्हणजे देव तिकडे हलवलेले आहेत इकडे 1-2 पाषाणं आहात आणि बाकी मंदिर मस्त बांधलेलं पण पाण्यामुळे कदाचित तेवढा राहत नसतात लोखंडी आणि सगळा गंजत असतात त्यामुळे बाजूक बाहेर पण म्हणजे निसर्ग संपन्न असा मंदिर हा बाजूक पण पाणी असल्यामुळे मस्त वाटतं पण जेवढा सुंदर दिसतं तेवढा नसता पण त्या गावकऱ्यांका माहिती बट सुंदर हा सगळा बघू गेलास तर बघा इकडून मग काही साईडसून घेतलं व्ह्यू कुर्लादेवी मंदिर आणि या कुर्लादेवी म्हणजे कुर्ली धरण जा आधी नव्हता आधी हा फक्त मंदिर होता आणि थांबा जरा उन्हामुळे तर हा होता ओके म्हणजे हा पहिला फक्त मंदिर होता इकडे त्यामुळे पहिला पाण्याचा विषय नव्हता इकडे त्यामुळे पहिला प्रमुख मंदिर होता या आणि इकडे सगळे म्हणजे टिप्पर आणि वगैरे सगळे उत्सव इकडे व्हायचे आणि आता पण होतं टिप्पर आणि होता बाकीचे कार्यक्रम म्हणजे पावसाळ्यात कसा दरवाजे बंद केले गेले असल्यामुळे पाणी इकडे वाढतं म्हणजे पाण्याची पातळी वाढतं इकडच्या धरणाची त्याच्यामुळे पाणी याचा हा तर या मंदिराच्या वर येतं त्याच्यामुळे मग इकडे येणं थोडा कठीण होता तर माझा भाव ना तिकडे तो प्रमोद उभा तिकडे तिथपर्यंत म्हणजे त्याच्यावरून पुढे पुढेपर्यंत पाणी असतं त्याच्यामुळे इकडे येणंच म्हणजे एंट्रीच बंद असतं आता तुम्ही मागचे पण पावसाळ्यात जे शॉट बघितलं असलं ते मोस्टली ड्रोन शॉट्स होते कारण इकडे येणं म्हणजे अशक्य असतं त्याच्यामुळे इकडचं देवस्थान वरती तिकडे नवीन मंदिर बांधलेला कुर्ली देवीचा तिकडे देवस्थानच पूर्ण तिकडे म्हणजे खामकाटे असतील किंवा अजून काही देव असतील तर ते सगळे आता वरती त्या तिकडच्या मंदिरात होतात आणि बाकीचा आता धरण हा धरण खूप मोठा इथे आता आपल्याकडची पिळाई नदी आहे त्या नदीत पण इकडचं पाणी येतं या धरणाचं पाणी म्हणजे त्या नदीच्या
पुढे म्हणजे सोडला जाता जेव्हा ते गेट जे ओपन केले जातात पाण्याचे त्यावेळी. तर एवढा मोठा धरण पण आहे आणि मी पहिल्यांदाच इकडे येलो आहे. असं नाही की माका पण माहिती होतं भावामुळे ते ह्या शक्य जाता इकडे ह्या काय तर माका पण नाही माहिती. तर आता जो जाणकार असतील त्यांनी कमेंटमध्ये सांगा. पण माका नाही माहिती का इकडे ह्या काय आता. बट ह्या मंदिरा जर आम्ही व्हिडिओत बघितलं आहे जेवढी माहिती आहे म्हणजे इकडे पण असा की उत्सव जेव्हा असता मंदिराचं त्यावेळी कुर्ली देवी स्वरूपात येतात इकडे असं पण मी म्हणजे एका व्हिडिओत ऐकलेलं आहे. आता हा तर असतच कारण शक्यता आणि मान्यता असल्याशिवाय गोष्टी पसरत नाही. सो इकडे येतं असं मी पण ऐकलं आहे जेव्हा त्यावेळी म्हणजे उत्सव असता या देवीचं. आणि टिप्पर पण इकडे साजरं केलं जातं असं पण मी एक व्हिडिओ बघितलेला इथे यायच्या आधी. त्या व्हिडिओत असं ऐकलेलं की टिप्पर पण असतात. तर इकडे गावकरी असे नाही आहेत हे इकडे कोणी त्यात लेडीज असल्यामुळे काय मी जास्त काय इंटरॅक्ट होत नाही. आणि आता आपण जाऊया बाकीची माहिती मी तुमका सांगेनच व्हिडिओत प्रॉपर. बाकी मंदिर छोटा आणि मस्त आणि अशी मंदिरं एका शांत ठिकाणी अशा असणे हे खरोखरच जे यांका शांतता जागे आवडतात त्या जागेसाठी चांगल्या येतात. इकडे पण आतमध्ये बघा मासे वगैरे आहेत बारके बारके. धरण असल्यामुळे इकडे मासे पण आहेत आणि म्हणजे चांगला वातावरण आहे शांत वातावरण आहे. जर आपल्या घ्यायचं म्हणजे बघूचाच असला तर सुंदर वातावरण. हा सनसेट पण चांगलं असतात संध्याकाळी धरणावर या. आणि त्याच वेळी म्हणजे 1 जून जुलै महिनो जुलैपासून गणपतीच्या आसपास तर या मंदिर खूप व्हायरल झालेला. गणपती ते ऑक्टोबरपर्यंत या मंदिराचे खूप रील्स वगैरे इथे कारण एकदा कॉन्टेंट क्रिएटर्सने एखादी गोष्ट उचलल्याने की ती गोष्ट व्हायरल होताच आणि एक व्हायरल झाली की मग असे अनेक रील्स पडतात. तर ह्याच त्या मंदिरा साधी बांधकाम आहे साधा बांधकाम आहे असा काय स्पेशल नाही तरी पण पाण्यातलं एक जलमंदिर म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे मंदिर. आणि आता इकडे जरी असतो मॅप लावलेला असतो तुम्ही दुसऱ्या जागेवर जातालास तर मेन जो दुसरा मंदिरचा बांधला तिथपर्यंत तुम्ही जातास. मग आम्ही थंय पुढे गेल्यावर विचारलं त्यांना तर त्यांनी सांगितलं नाही की जरा पाटी टेमवाडी म्हणून ना थंयना त्या चौकात ना लेफ्ट घेतल्या डायरेक्ट सरळ खाली येलास की मंदिराकडे येतलास. मग त्या तसं आम्ही येलं. आता आम्ही जाऊ म्हणजे आता घरात चाललो. बाकी काय माहिती असत तर मी ती देईनच पुढच्या म्हणजे व्हिडिओत व्हॉइस ओव्हर लावून देईन. तर चला पुढे जाऊया बघूया अजून काय जाता आता. तर चला पाणी पण समोरनं असं व्ह्यू दिसता मंदिराचं. आता पाठी सूर्य असल्यामुळे काळोख येता पण बघ कशा त्याचं स्टँड इकडे विहीर पण आहे वाटतं. होय ही पहिली विहीर आहे RCC विहीर आहे वाटतं. होय RCC विहीर आहे म्हणजे ज्यावेळी वाटतं धरण झालं नाही त्यावेळी बांधलेली असतात. त्याच्यानंतर मग धरण झाला आणि त्याच्यामुळे मंदिरच पाण्याखाली गेल्यामुळे मंदिरच शिफ्ट झाला दुसरीकडे. अशी काय आपल्या म्हणजे माहिती नाही पण दिलेलं आहे स्वयंभू मंदिर. स्वयंभू म्हणजे स्वतः निर्माण झालेली देवी स्वतः निर्माण म्हणजे स्वतः प्रगट झालेली देवी. सो इकडे असा पण मानला जातं की मगाशी जसं बोलले की उत्सवाने जेव्हा असतात तेव्हा देवी प्रगट होतात इथे. आणि इकडची म्हणजे आता त्या मी व्हिडिओत बोलले त्याच्यात तो असं बोललो तो पण एक व्यक्ती गावातच होतो त्यामुळे तो असं बोललो की इकडची जी लोक आहेत ती कुर्ल्याचं रस्सो वगैरे काय खायत नाही असं म्हणजे कुर्ली म्हणजे खेकडे जे असतात ते रस्सो किंवा काय बनवत नाही पदार्थ त्या टाईपचे. तर असा हा आता ज्या सतत असत ही गावातली लोक आता सांगू शकतात. आता हे लेडीज फक्त मुली असल्यामुळे मी काय त्यांना पर्सनली इंटरॅक्ट होत नाही कोणाशी. नाही तर मी बोललं असते जर कोण जाणकार दिसला असता तर विचारलं पण असतो आम्ही. पण सध्या असं कोण नाही. तरी पण जे ज्यांका माहिती आहे ज्यांच्याबद्दल माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा की कशा प्रकारे मंदिराची माहिती आहे किंवा माका जर कळलीच मी अजून जाऊन नेटवर बघीन थोडं सर्च करीन किंवा मित्र असतील इकडचे त्यांच्याकडून मिळालं असं तर व्हॉइस ओव्हर जाऊन तुमका मी तशी माहिती सांगेन. या झाड कसला रे प्लीज सांगा माका झाड नक्की कसला. बघा खाली सगळं पडलेली आहे ती फळं.
नक्की हे विषय काय आणि विषय कारण काय हे समजा काय. हो ओ माय गॉडच जतींद्र पेंद्र नक्की काय विषय हो मग कळा गयो. त्याच्यामुळे खूप जाणकार माणसाची होत त्यांनी खूप जानकारी काढून माका नक्की सांगा की विषयास कारण असं आहे की नक्की कसं आहे. बघा ही छोटी फळं हे आम्ही कधी बघू नाही होतो आहे किंवा बघितलं असेल पण माझ्या लक्षात नसत. पण नक्की काय कारणास पत्र की मला समजलं पाहिजे की कारणास नक्की पत्र काय होतं आणि पत्रास कारण काय होतं. मी इकडे येईल आहे खरं तर बघूसाठी. व्ह्यू एकदम व्ह्यू मस्त तिकडे फक्त जागा एकदम भारी आहेत. म्हणजे आमचं ओटव धरण मी बघितलं आहे पण त्याच्यापेक्षा जरा वेगळा आणि या तर खूप मोठा म्हणजे परिसरात धरतो का म्हणजे तो डोंगर दिसता डोंगराच्या कडेक लागलेला बरोबर इकडे इकडे आपण मगाशी खाली जात होतो तर तिकडे पलीकडे होतं. तिकडनं फिराण त्या पूर्ण डोंगराक वळसो मारून आपण असे इकडे हे पूर्ण ह्या करून इकडे हायलो. चला आता माझा भाऊ पण चाललो आणि या इकडे मंदिरा म्हणजे अबाउट खूप मोठी जागा होती म्हणजे या धरणाची खूप मोठी जागा. आणि मी फक्त ऐकलेलं आहे या कुर्ली हा गाव हा अस्तित्व हा असा ऐकलेलं आहे बट पहिल्यांदाच बघितल्यामुळे थोडाफार म्हणजे बरा पण वाटला कारण एवढी शांत जागा आहे. गाव पण मस्त शांत जागेत. तो बघा ससा ना की काय तो काय माहिती पक्षी भारी होतो. पण गेलो तिकडे आणि ह्या मंदिरा तशा आता जर कोण व्हिडिओ करू केला तर शॉर्ट्स ते का मस्त भेटतील. ड्रोन असतील तर अजून भारी भेटतील कारण पाणी आटोक्यात दिलेला मंदिराच्या आसपास पण एकदम हे छोटी जागा. आता आपण जाऊया. इंडिया झाड की हा कसला फळा पहिल्यांदाच बघतोय मी की काय विषय काय. स्कूल झाल्यामुळे जरा बंद झालो पण झाला. जाऊया आपण आता आणि झाडांना नक्की काय आहेत कळलं ना माका. मंदिराचा फोटो काढूसाठी इल्लं मी पण व्हिडिओ केला आहे. ठीक आहे तर जायत कोण पाणी जरा खोला आत्ताही खूप मी घरात फोटो तशी खूप काढलं आहे. रील नाही करू काय जास्त मोठा. तर जाऊया आपण आपल्या घरी. ते पण इलाज तर यावा सरळ यावा वाट चुका नको आरामात यावा कारण या आता इथे वन्यजीव दिसतात अशी ओरडा होती म्हणजे गवे हरणा असे इकडे अवेलेबल असल्यामुळे जरा बघून यावा. तर चला होय